उठतात आणि म्हणतात की चला आता पूजेला सुरुवात करूयात. तेवढ्यात रजनी कलाला म्हणते की अगं मळवट भरवण्यासाठी जे कुंकवाचे ताट आहे ना ते घेऊन ये बरं. सरोज आणि अद्वैत एकमेकांकडे बघत असतात. कला काही उत्तर देत नाही रजनीला. हे बघून सरोजला खूप टेन्शन येतं. सरोज म्हणते की काय ही मुलगी काहीच कसं बोलत नाही आहे. अद्वैत अरे ती सुद्धा नाही म्हणत नाही आहे. तेव्हा कला रजनीला विचारते की म्हणजे कुंकवाचंच ताट घेऊन फक्त इथे ठेवायचं आहे ना? तेव्हा रजनी म्हणते की हो अगं नंतर होळीनंतर आपण मळवट भरायचा असतो. तेव्हा कला म्हणते ठीक आहे आलेच मी लगेच घेऊन. कला लगेच ते ताट घेण्यासाठी तिकडे जाते. ते ताट उचलते आणि ते घेऊन जाणारच असते. तोच नैना तिला अडवते आणि म्हणते मळवट मी सुद्धा भरणार आहे. त्यामुळे तू दुसरं ताट घे. तेव्हा सरोजचा जीव अगदी वरखाली होत असतो. ती अद्वैतला म्हणत असते की अरे ती बघ ना, ती मुलगी मळवट भरायला निघाली आहे. तू तिला थांबव. तिने जर मळवट भरला तर तुम्हा दोघांना पूजेसाठी बसावं लागेल. अद्वैत मी तुला सांगते जरा लक्षात येते का तुझ्या? ही मुलगी सगळं काही स्वतःच्या मनाप्रमाणे करून घेते. त्यामुळे जा लवकर हे सगळं थांबव. त्यावर नैना तोच विचार करते की कला ही कशी पुढे जाते मी बघतेच. हिच्या पायात पाय घालून मी हिच्या हातातील ताट हे खाली सांडून देते. कलाच्या हाताने खूप मोठा अपशकुन झाला असं मी बोंब मारू शकते. नक्की सर्वांना आता कलाचा खूप राग येईल आणि सर्वांना कलाच्या हातातून अपशकुन झालेला आहे असंच वाटेल. एक तर बेस्ट असेल तुम्हाला पूर्ण ऐकवलंस मग मी सुद्धा तुला आता कसं पूर्ण सगळ्यांसमोर ऐकवते तू बघच असं नैनाचा प्लॅन असतो. तेव्हा सर्वजण तेव्हा जोरात ओरडते की सरोज जोरात ओरडते अरे जा अद्वैत तिला थांबव. तेव्हा अद्वैत लगेच कलाच्या मागे येतो. कला जायला निघालेली असते. तेवढ्यात नैना पायामध्ये पाय टाकते आणि कलाच्या पायात पाय टाकून कला कुंकवाच्या ताटामध्ये पडते. तिच्या डोक्याला पूर्णपणे हळदी कुंकू लागते. देवी आईच्या आशीर्वादाने कलाच्या कपाळाला लागलेला असतो. सर्वांना खूप मोठा धक्का बसतो. सरोज आणि अद्वैत या दोघांना मात्र खूप टेन्शन येतं. आबा मात्र अगदी चेहरा खुललेला असतो. रजनी, रोहिणी, नैना यांचा चेहरा अगदी बघण्यासारखा होतो. तेवढ्यात आता कला ही आपलं जे काही कुंकवामध्ये बुडवलेलं आहे ती उठून उभी राहते आणि वळून अद्वैतकडे पाहते तर अद्वैत तिच्याकडे एकटक बघत असतो. तेव्हा अगदी लक्ष्मीनेच आता कलाला कुंकवाचा मळवट भरून दिलेला असतो. तेव्हा आबा, अनामिका आणि रोशनी, सोहम यांना आनंद होतो. आबांना जे काही सरोज आणि अद्वैत या दोघांचं बोलणं रूममध्ये ऐकलेलं असतं. आबांच्या हातची काठी पडलेली असते. जे काही क्षण आहे ते आबांच्या डोळ्यासमोर येतात. अद्वैत म्हणाला असतो की मी उद्या तिच्यासोबत पूजेला बसू शकत नाही. तेव्हा आबांच्या हातातील काठी पडलेली असते. कला ही सारखी अद्वैतकडे पाहत असते. आबांचा चेहरा खुललेला असतो. आबा लगेच म्हणतात की शेवटी देवी आईनंच आपला हट्ट पुरा करतेच. शेवटी तिच्या मनात जे आहे ना तेच घडते. वाईट काय चांगलं काय हे सर्व तीच ठरवते. जर आपण येथे बसून काही ठरवलं कितीसुद्धा आकडेमोड केली तरीसुद्धा देवी आई आपल्याला संकेत देतच असते. कलाचा चेहरासुद्धा खूप खुलतो. मात्र जोडप्यांवर कुंकवाची उधळण झाली आणि मळवट भरला गेला हे सगळे शुभ संकेत आहेत असे आबा म्हणतात. तेव्हा सर्वजण आई अंबाबाईचा उदो करतात. मोठमोठ्याने म्हणतात. आता आई अंबाबाईचा उदो केला जातो. तेव्हा कला आणि अद्वैत ही देवाला हात जोडतात. नैनासुद्धा आपल्या हातानेच देवी आईचं मळवट आपल्या कपाळी लावून घेते. आबा म्हणतात की चला बरं झालं आता पूजा करून घ्या. आता अद्वैत काय करू आणि काय नाही असं होतं. तो टेन्शनमध्ये येतो. आबा लगेच म्हणतात की अद्वैत अरे तू या घरचा थोरला नातू आहे. कला तू या घरची थोरली नातसून आहे. तेव्हा या नात्याने आज या पूजेचा मान तुमचा असेल. तेव्हा सरोजच्या पायाखालची जमीनच सरकते. तिचा इतका जळफळाट होतो की ती रागाने कलाकडे बघत असते. रोहिणीसुद्धा तीच अवस्था असते. संगीताला खूप आनंद होतो. संगीता देवी आईला हात जोडत असते. अद्वैत म्हणतो की आबा हो जोडीनं पूजा करायची काय गरज आहे? एकटासुद्धा ही पूजा करू शकतोस ना? सरोज लगेच येते आणि म्हणते आबा अद्वैत एकदम बरोबर बोलत आहे. काही गरज नाही आहे. दोघांनी वेगवेगळी पूजा केली तरीसुद्धा चालणार आहे. तेव्हा आबांना सरोजचा खूप राग येतो. आबा म्हणतात की सरोज हे बघ तू शांत बस. अगं होळीमध्ये बोंब मारायची असते ती वाईट विचारांची, वाईट गोष्टींची. त्यामुळे आता मात्र नाही तो विषय इथे काढू नको. बोंबाबोंब तू करू नको. जे काही ठरलेलं आहे चालीरीतींप्रमाणेच होईल. घरची थोरली सून आणि नातू या घरची होळीची पूजा करतील. हा सण कशाचा असतो?
नको त्या गोष्टींची होळी करण्याचा आनंद आहे, आनंदाचा नाही. आणि जे काही सर्व आनंदाने सुरू आहे त्यामुळे तू आनंदाने या सर्व गोष्टींचा स्वीकार कर. कोणी नाही म्हणायचं नाही आहे. हा विषय इथल्या इथेच बंद करा. पूजा होईल ते अद्वैत ठरल्याप्रमाणे होणार. देवीने जे संकेत दिलेच आहेत ना, त्यामुळे पूजा ही होणारच. कला आणि अद्वैत नम्रपणे उभे असते. नैना तर अगदी डोक्याला मळवट भरून उभे असते. आतमध्ये जी झालेली कुंकवाचे उधन आहे, हा एक संकेत नाही तर दुसरं काय आहे? दिवे आईनेच कलाला पूजा करावी असं संकेत दिला आहे. तिने स्वतः कलाचा मळवट आपल्या हाताने भरून घेतला. हे बघ, हे जे काही आहे, घडलेलं आहे ते तुझ्या मनाला पटेल ना? त्यामुळे मात्र मागे सरकायचे नाही. आजपर्यंत देवी आईने बरेचसे काही आपल्याला संकेत दिले आहेत. त्यावर आपण चाललेलो आहोत. त्यात आपल्याला फक्त यशच मिळालेलं आहे. तेव्हा हा देवीचाच कौल आहे. चल अद्वैत, आत्तापर्यंत मी काही बोललो नाही, परंतु देवी आईच्या इच्छेप्रमाणे सर्व काही होऊ दे. देवी आईचे कारण हे मला नाही जमणार. ती जे काही तिच्या इच्छेप्रमाणे होईल ते करून घेईल. तुम्ही पूजेला लगेच सुरुवात करा. आता फक्त एकमेकांकडे बघत उभे राहू नका. पूजेला सुरुवात करा. कला लगेच तयार होते, पदर वगैरे घेते आणि पूजेचे ताट हाती घेऊन अद्वैतचा सुद्धा नाईलाज असतो. शेवटी त्याला कलासमोर जोडीने पूजेला बसावंच लागतं. नैनाचा तर अगदी जळफळाट झालेला असतो. रागाने ती कलाकडे बघत असते. सरोज आणि रोहिणीसुद्धा तळपायाची आग मस्तकात गेलेली असते. परंतु संगीता आणि दिनकरराव कला अद्वैत या जोडीकडे पाहून डोळे भरून बघत असतात. तेव्हा कला बिचारी मनोभावाने पूजा करत असते. अद्वैतसुद्धा तिच्यासोबत पूजेला बसतो. दोघे होळीला नैवेद्य वगैरे दाखवतात, जल अर्पण करतात आणि फेरी घेतात. नैनाचा तर इतका राग तिला येत असतो. नैना आता रागानेच कलाकडे बघत असते. तेव्हा पूजा वगैरे झाल्यानंतर आता आबा अद्वैतला म्हणतात की चला आता होळीला अग्नी देऊयात. अरे लहानपणी तू तर कायमच हट्ट धरायचास. होळी तर मीच पेटवणार. मग मात्र राहुल, सोहम या तिघांनी मिळून होळीला अग्नी द्या. तेव्हा राहुल आणि सोहम लगेच पुढे येतात. तिघे मिळून होळीला अग्नी देतात आणि आबा हे जोरजोरात बोंबा मारतात. सर्वजण होळीची पूजा करतात आणि सरोज आणि रोहिणी या दोघी मात्र रागाने खाली मान घालून उभे असतात. तेव्हा आबा खूपच खुश असतात, कारण आपल्या अद्वैत आणि कलाच्या हाताने ही पूजा झालेली असते. तेव्हा होलिका मातेला नमस्कार करून म्हणतात की होलिका देवी, चांदेकरांच्या घरावरील संकट सगळं काही जळून राख होऊ दे व त्या राखीतून मात्र आनंद